नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे नवीन एका व्हिडिओमध्ये आपल्या ऑनलाईन सेंटर यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महा-डी-बी-टी मार्फत ट्रॅक्टरसाठी ऑनलाईन फॉर्म कसे भरावे हे आपण या आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया. महा-डी-बी-टी मार्फत ट्रॅक्टरसाठी तुम्हाला काही प्रमाणात अनुदान दिले जाते. ते अनुदान किती असते याची चौकशी तुम्हाला या वेबसाईटवर मिळणार आहे किंवा तुम्ही संबंधित कृषी ऑफिसला भेट देऊन सुद्धा त्याची चौकशी करू शकता. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण महा-डी-बी-टी मार्फत ऑनलाईन फॉर्म कसे भरावे हे आपण मोबाईलच्या माध्यमातून घरी बसल्या सुद्धा करू शकता. तेच प्रोसेस आपण आजच्या व्हिडिओमध्ये करूया. त्यासाठी तुम्हाला आपल्या मोबाईलच्या ब्राउझरमध्ये महा-डी-बी-टी फार्मर लॉग इन हे ऑप्शन तुम्हाला शोधायचं आहे. ते ऑप्शन शोधल्यावर तुम्हाला अशा प्रकारे या ठिकाणी एक डॅशबोर्ड ओपन होणार आहे. त्या साईडला क्लिक केल्यावर महा-डी-बी-टी फार्मर लॉग इन या ऑप्शनला क्लिक केल्यावर अशा प्रकारे तुमच्यासमोर एक डॅशबोर्ड ओपन होणार आहे. आता या ठिकाणी लॉग इन करण्यासाठी दोन ऑप्शन आहेत. एक आहे शेतकरी वैयक्तिक शेतकरी, त्यानंतर शेतकरी गट. जर का तुमचा शेतकरी गट असेल तर तुम्ही 2 नंबरच्या ऑप्शनला क्लिक करून लॉग इन करू शकता आणि वैयक्तिक जर असेल तर तुम्हाला या ठिकाणी फार्म आय डी टाकून OTP पाठवून लॉग इन करू शकता. आता या ठिकाणी लॉग इन करायचे ऑप्शन चेंज झालेले असून पूर्वी आधार कार्ड नंबर टाकून किंवा युजर आय डी आणि पासवर्ड टाकून तुम्ही लॉग इन करायचे, परंतु आता या ठिकाणी फार्मर आय डी टाकून तुम्हाला लॉग इन करायचं आहे. जर का तुमच्याकडे फार्मर आय डी नसेल तर या ठिकाणी खाली दोन ऑप्शन तुम्ही पाहताय की लाल अक्षरामध्ये तुमचा शेतकरी ओळख क्रमांक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा. जर का तुमच्याकडे फार्मर आय डी नसेल तर फार्मर आय डी काढण्यासाठी तुम्हाला या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. पहिल्या ऑप्शनला या ठिकाणी क्लिक केल्यावर अशा प्रकारे एक नवीन पेज या ठिकाणी ओपन होते. या ठिकाणी तुम्हाला तुमचा जो आधार कार्ड नंबर असेल तो आधार कार्ड नंबर या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे. एंटर आधार कार्ड नंबर. या ठिकाणी आधार कार्ड नंबर टाकल्यावर तुम्हाला गेट OTP या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. तुमच्या आधारला जो नंबर लिंक असेल त्याच्यावर एक OTP येणार आहे. तो OTP सबमिट केल्यावर तुमच्यासमोर फार्मर आय डी तयार होणार आहे किंवा दिसणार आहे. त्याचा स्क्रीनशॉट तुम्हाला काढून घ्यायचा आहे किंवा नोट डाऊन करून घ्यायचा आहे. सो मित्रांनो, मी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी आधार कार्ड नंबर टाकला असून आता गेट OTP ऑप्शनला क्लिक करूया. मित्रांनो, गेट OTP ऑप्शनला क्लिक केल्यावर OTP सक्सेसफुल अशा प्रकारे मेसेज येणार आहे. त्यानंतर तुमच्या आधारला जो नंबर लिंक असेल त्याच्या सो मित्रांनो, मी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी OTP सबमिट केला असून OTP तपासा या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. मित्रांनो, OTP तपासा ऑप्शनला क्लिक केल्यावर अशा प्रकारे तुमच्यासमोर एक मेसेज येणार आहे. युअर फार्मर आय डी इज, त्यानंतर तुमचा फार्मर आय डी या ठिकाणी शो होणार आहे. याचा स्क्रीनशॉट तुम्हाला काढून घ्यायचा आहे किंवा तुम्हाला पेनाने नोट डाऊन करून घ्यायचा आहे. सो मित्रांनो, मी अशा प्रकारे याचा स्क्रीनशॉट काढलेला असून आता ओके या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. मित्रांनो, ओके ऑप्शनला क्लिक केल्यावर तुम्ही ॲटोमॅटिकली पहिल्या पेजवर येणार आहे. तर या ठिकाणी तुम्हाला फार्मर आय डी मिळाला असून ॲटोमॅटिक या ठिकाणी फार्मर आय डी फिलअप होणार आहे. त्यानंतर तुम्हाला OTP पाठवा या ऑप्शनला पुन्हा क्लिक करायचं आहे. या ठिकाणी क्लिक केल्यावर पुन्हा तुमच्या आधारला जो नंबर लिंक असेल त्याच्यावर एक OTP येणार आहे. अशा प्रकारे तुमच्यासमोर एक मेसेज येणार आहे. तो मेसेज तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. या ठिकाणी तुम्हाला पुन्हा ओके करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी OTP टाकून मित्रांनो, या ठिकाणी मी आधार OTP आले असून आता OTP तपासा या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी क्लिक केल्यावर अशा प्रकारे तुमच्यासमोर लॉग इन झाल्यावर आर यू प्रोफाईल डिटेल आर फॅच सक्सेसफुली अशा प्रकारे तुमच्यासमोर मेसेज येणार. या ठिकाणी तुम्हाला ओके करायचं आहे. मित्रांनो, आपली मोबाईलची स्क्रीन ही कॅम्प्युटरसारखी दिसावी यासाठी तुम्हाला मोबाईलच्या 3 डॉटला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी क्लिक केल्यावर खाली स्क्रोल डाऊन करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी पाहताय की ती डेस्कटॉप साईड या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी क्लिक केल्यावर अशा प्रकारे हे आपलं कॅम्प्युटरसारखं डॅशबोर्ड या ठिकाणी ओपन होणार आहे. आता या ठिकाणी
तुम्हाला ट्रॅक्टरसाठी फॉर्म भरण्यासाठी डाव्या साईडला काही ऑप्शन पाहत आहे तुम्ही. एक आहे वैयक्तिक तपशील, 2 नंबर आहे घटकांसाठी अर्ज करा. त्यानंतर जमिनीचा तपशील, पिकाचा तपशील आणि घटक इतिहास पहा. तर या ठिकाणी तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला घटकांसाठी अर्ज करा या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी क्लिक केल्यावर अशा प्रकारे एक पुन्हा नवीन पेज या ठिकाणी ओपन होणार आहे. या ठिकाणी तुम्हाला प्रोफाईल अनकम्प्लीटचा मेसेज येणार आहे. आता या ठिकाणी तुम्ही पाहता की प्रोफाईल ही 50%च फक्त या ठिकाणी दाखवलेली आहे. तुम्हाला प्रोफाईल ही 100% असणे आवश्यक आहे. जर का तुमची काही माहिती भरायची राहिली असेल तर तुम्हाला वैयक्तिक तपशील या ऑप्शनला क्लिक करायचा आहे. या ठिकाणी पहिलं ऑप्शन तुम्ही पाहताय की वैयक्तिक तपशील. तर या ठिकाणी तुम्हाला प्रोफाईल 100% करण्यासाठी वैयक्तिक तपशील या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी क्लिक केल्यावर जे माहिती तुम्हाला भरायची राहिलेली असेल ते या ठिकाणी तुम्ही भरू शकता. त्यानंतर तुम्हाला इकडे ऑप्शन पाहताय की तुम्ही जात, श्रेणी आणि अपंगत्व या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी क्लिक केल्यावर एक समोरचं पेज या ठिकाणी ओपन झालेलं आहे. आता या ठिकाणी पाहताय की तुम्ही जात, श्रेणी आणि अपंगत्व या ठिकाणी तुम्हाला जात वर्गवारी या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी क्लिक केल्यावर तुमची जे कास्ट असेल SC, ST आणि अदर, तर या ठिकाणी जे असेल ते तुम्ही चूज करू शकता. आता या ठिकाणी मी एक SC कॅन्डिडेटचा म्हणून फॉर्म भरत असून SC या कॅटेगरीला चूज करायचं आहे. त्यानंतर या प्रोफाईलला चूज प्रोफाईल या ऑप्शनला क्लिक करून या ठिकाणी कास्ट सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे. जर का तुम्ही OBC वगैरे असाल तर तुम्ही अदर हे ऑप्शन तुम्हाला निवडायचं आहे आणि कास्ट सर्टिफिकेट अपलोड करायचे काहीही काम नाही. त्यानंतर जर का कॅन्डिडेट हँडिकॅप असेल तर या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे. हँडिकॅप असेल तर येस करून तुम्हाला सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे, नसेल तर नो हे ऑप्शन करायचं आहे. आता या ठिकाणी कास्ट सर्टिफिकेट अपलोड करण्यासाठी चूज फाईल या ऑप्शनला क्लिक करूया. सो मित्रांनो, चूज फाईल या ऑप्शनला क्लिक केल्यावर डॉक्युमेंट अपलोडेड सक्सेसफुली अशा प्रकारे तुम्हाला मेसेज येणार आहे. या ठिकाणी तुम्हाला ओके करायचं आहे. त्यानंतर शो या ऑप्शनला क्लिक करून प्रोफाईल या ठिकाणी तुम्हाला कंप्लीट करायची आहे. आणि जर का तुमची प्रोफाईल कंप्लीट असेल तर तुमची 100% प्रोफाईल कंप्लीट असा तुमच्यासमोर एक मेसेज येणार आहे किंवा दिसणार आहे आपल्या प्रोफाईलमध्ये. सोबत तुम्ही आता या ठिकाणी पाहताय की प्रोफाईल पूर्णतः 100% कंप्लीट. अशा प्रकारे तुमची प्रोफाईल या ठिकाणी 100% कंप्लीट झाल्यावर आता तुम्हाला घटकांसाठी अर्ज करा या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. तर या ठिकाणी क्लिक केल्यावर अशा प्रकारे या ठिकाणी पेज येतील. या ठिकाणी तुम्हाला पुन्हा ओके करायचं आहे. त्यानंतर ओके केल्यावर पुन्हा तुम्हाला बँक खाते तपशील जोडा अशा प्रकारे या ठिकाणी एक मेसेज येणार आहे. कारण की आपले प्रोफाईल पहिले अनकम्प्लीट असून या ठिकाणी तुम्हाला बँक डिटेल तुमची भरायची आहे. या ठिकाणी बँक डिटेल भरण्यासाठी बँक खाते क्रमांक, IFSC कोड आणि इकडे शाखा ऑटोमॅटिक येणार आहे. सो मित्रांनो, अशा प्रकारे या ठिकाणी बँक डिटेल आणि IFSC कोड सर्च केल्यावर तुम्हाला जतन करा या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. आपली खात्री आहे का या ठिकाणी पुन्हा तुम्हाला होय मला खात्री आहे या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. त्यानंतर पुन्हा या ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारे मेसेज आला ओके ऑप्शनला क्लिक करायचं आहे. त्यानंतर बँक डिटेल तुम्हाला भरल्यावर पुन्हा तुम्हाला वैयक्तिक घटकासाठी अर्ज करा या ऑप्शनला क्लिक केल्यावर अशा प्रकारे पुन्हा एक पेज या ठिकाणी ओपन झालेलं आहे मगासारखं. त्या ठिकाणी तुम्हाला आपल्याला आज ट्रॅक्टरसाठी अर्ज कसा करावा हे पाहणार असून या ठिकाणी तुम्हाला पहिल्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. कृषी यांत्रिकीकरण या ऑप्शनला क्लिक केल्यावर अशा प्रकारे एक नवीन पेज या ठिकाणी ओपन झालेला आहे. आता या ठिकाणी मुख्य घटकमध्ये तुम्हाला क्लिक केल्यावर 2 ऑप्शन येतील. या ठिकाणी पहिलं ऑप्शन तुम्हाला निवडायचं आहे कृषी यंत्र अवजारांसाठी खरेदीसाठी अर्थसहाय्य या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. त्यानंतर इकडे पुन्हा तपशीलचं ऑप्शन येणार आहे. तपशीलमध्ये तुम्ही क्लिक केल्यावर या ठिकाणी बरेच ऑप्शन दिलेले आहेत.
हे सर्व प्रकारचे व्हिडिओ आपल्या टेलिग्राम चॅनल उपलब्ध आहेत. टेलिग्रामची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे किंवा आपल्या चॅनलसुद्धा उपलब्ध आहे. चॅनलला सबस्क्राईब केल्यावर तुम्हाला सर्व गोष्टी ह्या उपलब्ध होतील. तर आज आपण ट्रॅक्टरसाठी फॉर्म भरत असून ट्रॅक्टर या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. या ऑप्शनला क्लिक केल्यावर पुन्हा 3 नंबरचा ऑप्शन आहे व्हील ड्राईव्ह प्रकार. तर या ठिकाणी तुम्हाला क्लिक केल्यावर या ठिकाणी 2 ऑप्शन आहेत 2WD आणि 4WD. तर या ठिकाणी मी 4WD ऑप्शन निवडतो. त्यानंतर HP, किती HPचा तुम्हाला ट्रॅक्टर हवा असेल तर या ठिकाणी लहान मोठा मीडियम सर्वच प्रकारचे या ठिकाणी ऑप्शन दिलेले आहेत. तर या ठिकाणी सगळ्यात लहान म्हणजे जो जिओचा म्हणतो आपण त्याला, तो हे पहिल्या नंबरचा ऑप्शन आहे 20 PTO HP पर्यंत. तुम्हाला जर का मीडियम हवा असेल तर तुम्ही 20 ते 40, त्यानंतर 40 ते 50. तर जिओच्या ट्रॅक्टरसाठी तुम्हाला 20 ते 40 PTO HP जास्त हे ऑप्शन तुम्हाला निवडायचं आहे. तर या ठिकाणी 2 नंबरचं ऑप्शन आहे, या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी क्लिक केल्यावर हे बाकीचे जे ऑप्शन आहेत ऑटोमॅटिकली लॉक होतील, कारण की फक्त आपण ट्रॅक्टरसाठी फॉर्म भरला आहे. अदर ऑप्शनसाठी फॉर्म भरला हे ऑप्शन लॉकचे अनलॉक होतील. अशा प्रकारे हे गोष्टी निवडल्यावर तुम्हाला इकडे समोर आय कन्फर्म या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. आय ॲग्री ऑप्शनला क्लिक केल्यावर या ठिकाणी पहिलं ऑप्शन आहे जतन करा, या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचं आहे. जतन करा या ऑप्शनला क्लिक केल्यावर आता या ठिकाणी एक दुसरं ऑप्शन तयार होते, घटक यशस्वी पूर्ण समाविष्ट केला आहे, आपणास आणखीन घटक निवडायचे आहे का. जर का तुम्हाला ट्रॅक्टरसोबत अजून काही दुसरं ऑप्शन निवडायचं असेल तुम्ही येस करून सेम प्रोसेस करू शकता, परंतु मला फक्त या ठिकाणी ट्रॅक्टरसाठीच अर्ज करायचा आहे, तर मी नो या ऑप्शनला क्लिक करतो. सो मित्रांनो, नो या ऑप्शनला क्लिक केल्यावर पुन्हा आपण आपल्या डॅशबोर्डला ओपन ॲटोमॅटिकली येणार आहे. तर या ठिकाणी पाहता की तुम्ही आता अर्ज करण्यासाठी अर्ज सादर करा या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. समोरची प्रोसेस करण्यासाठी अर्ज सादर करा या ऑप्शनला क्लिक केल्यावर अशा प्रकारे या ठिकाणी एक मेसेजिंग तो तुम्हाला ओके करायचा आहे आणि एक नवीन पेज तुमच्यासमोर ओपन होणार आहे. तर या ठिकाणी तुम्हाला समोरची प्रोसेस करण्यासाठी पहा या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. पहा या ऑप्शनला क्लिक केल्यावर तुम्ही जेवढे अर्ज भरले असेल ते या ठिकाणी शो होतील आणि या ठिकाणी तुम्हाला प्राधान्य क्रमांक द्यायचा आहे. तर आपण फक्त आज ट्रॅक्टरसाठीच अर्ज केला असून त्यामुळे या ठिकाणी 1-2चे क्रमांक किंवा प्राधान्य द्यायचे ऑप्शन आलेले नाही. तर या ठिकाणी तुम्हाला पुन्हा चेकबॉक्सला क्लिक करायचं आहे आणि पे ॲप्लिकेशन फीज या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. मित्रांनो, पेज ॲप्लिकेशन फीजला क्लिक केल्यावर अशा प्रकारे मेक पेमेंटचं या ठिकाणी ऑप्शन येणार आहे. या ठिकाणी तुम्हाला 23 रुपयामध्ये 23.60 पैशामध्ये तुम्हाला मेक पेमेंट करायचं आहे. या ठिकाणी पेमेंट करण्यासाठी मेक पेमेंट ऑप्शनला क्लिक करायचं आहे. मेक पेमेंट या ऑप्शनला क्लिक केल्यावर तुम्हाला फोनपेच्या साहाय्याने किंवा क्रेडिट कार्डच्या साहाय्याने किंवा नेट बँकिंगच्या साहाय्याने तुम्ही ते 23 रुपयाचे पेमेंट कंप्लीट करून घ्यायचे आहे. या ठिकाणी बरेच ऑप्शन दिलेले आहेत, नेट बँकिंग, क्रेडिट कार्ड वगैरे. तर या ठिकाणी तुम्हाला डेबिट क्रेडिट कार्ड ऑप्शनला क्लिक केल्यावर पुन्हा तुम्हाला इकडे क्लिक करायचं आहे. या ठिकाणी क्लिक केल्यावर पुन्हा प्रोसेस टू पेमेंट या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. प्रोसेस टू पेमेंट या ऑप्शनला क्लिक केल्यावर या ठिकाणी बरेच ऑप्शन दिलेले आहेत. या ठिकाणी एक QR सुद्धा ऑप्शन आहे. या ठिकाणी QRला क्लिक करून हा QR स्कॅन करून तुम्ही तुमचे पेमेंट करू शकता. सो मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण ट्रॅक्टरसाठी फॉर्म भरलेला असून जर का या व्हिडिओमध्ये काही समजलं असेल तसे कमेंट बॉक्समध्ये कळवा, त्याचा रिप्लाय तुम्हाला अवश्य देण्यात येणार आहे. तुमचा या ठिकाणी 8 ते 15 दिवसामध्ये तुम्हाला एक मेसेज येईल की कॉंग्रॅच्युलेशन, महा TBT मार्फत तुमची लॉटरी लागली आहे. अशा प्रकारे या ठिकाणी लॉटरीमार्फत हे अर्ज निघत असून लॉटरीप्रमाणेच तुमचा नंबर या ठिकाणी लागत असतो. सो मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.